आणि यानंतर वेगवान घडामोडींचा आढावा घेऊयात। तर निवडणुकीची घोषणा पिंपरी चिंचवडमध्ये ही करण्यात आली आणि त्यानंतर राजकीय घडामोडींना मोठा वेग आलेला आहे। पिंपरी चिंचवडमध्ये दोन्ही राष्ट्रवादींची बैठक झाल्याचं समजतंय। एकत्र लढण्याबाबत सुप्रिया सुळेंनी हा काटेंना फोन केला अशी सुद्धा माहिती मिळते। त्यामुळे भाजपला रोखण्यासाठी आता काका पुतण्या एकत्र येणार का अशी चर्चा रंगली आहे। ही बातमी आहे पिंपरी चिंचवडच्या राजकीय वर्तुळातून। दोन्ही राष्ट्रवादींची एक बैठक झाल्याचं समजतंय आणि या बैठकीसंदर्भातली महत्त्वाची माहिती सुद्धा समोर येते। एकत्र लढण्याबाबत ही बैठक झाली अशी प्राथमिक माहिती आहे। सुप्रिया सुळे यांनी काटेंना फोन केलाय अशी ही माहिती मिळते। त्यामुळे भाजपला रोखण्यासाठी आता पिंपरी चिंचवडमध्ये काका पुतण्या एकत्र येतील अशी चर्चा सुरू आहे। शहरामधील अजित पवार राष्ट्रवादीचे निवडणूक प्रमुख नाना काटे आणि शरद पवार राष्ट्रवादीच्या निवडणूक कोअर कमिटीचे सदस्य सुनील गव्हाणे या दोघांची ही बैठक झाली आहे। आचारसंहिता चालू झाल्यानंतर सुनील आणि आम्ही एकत्र बसलो असता जस्ट चर्चा आली की ज्या पद्धतीनं वरिष्ठांनी आमच्याशी चर्चा करून ग्राउंड लेवलला म्हणजे पिंपरी चिंचवड शहरामध्ये आपापसात तुम्ही चर्चा करून घ्या, जेणेकरून येणाऱ्या महानगरपालिकेच्या इलेक्शनला आपल्यातली मतविभागणी होणार नाही, आपण एकत्र लढूया, त्या पद्धतीने आमची चर्चा झाली होती। आता नाही, ज्या पद्धतीनं दादांनी आम्हाला सूचना दिलेल्या आहेत त्याच पद्धतीनं आम्ही शिंदे साहेब गटाशी पण आम्ही चर्चा केलेली आहे। आमचे पक्षाचे अध्यक्ष योगेशजी भावला असतील, अजित गव्हाणे असेल आणि आम्ही जाऊन आदरणीय या भागातील खासदार श्रीरंगप्पा बारणे यांच्याशी चर्चा झालेली आहे। तर एकंदरीतच आता या सगळ्या संदर्भात महत्त्वाच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया सुद्धा समोर येत आहेत। दोन्ही राष्ट्रवादीची एकत्रितरित्या अशी पहिल्यांदाच ही चर्चा झाली आहे आणि यावेळी सुप्रिया सुळेंचा काही दिवसांपूर्वी फोन आला होता, तेव्हा त्यांनी पिंपरी चिंचवडमध्ये मतविभाजन न करण्याचा आणि शरद पवार गटाच्या स्थानिकांशी चर्चा करण्याचा सल्ला दिला होता, असा दावा नाना काटे यांनी केलाय। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षासाठी राजकीय शत्रू सगळ्यात एक नंबरचा कोण असेल तर तो भारतीय जनता पक्ष आणि त्या दृष्टीने भारतीय जनता पक्षाला कोणत्याही परिस्थितीत फायदा होणार नाही यासाठी काय करता येईल असा आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांचा प्रयत्न आहे। काही दिवसापूर्वी आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या मार्गदर्शनाखाली आमचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे साहेबांनी शहराच्या निवडणुकीसाठी एक कोर कमिटी जाहीर केली आणि मागच्याच आठवड्यात आमची कोर कमिटीची एक बैठक झाली। त्यामध्ये सुद्धा सगळ्यांचं असं मत होतं की मतविभाजनाचा फायदा हा भारतीय जनता पक्षाला व्हायला नको आणि म्हणून जर हे मतविभाजन टाळायचं असेल तर समविचारी पक्ष असतील किंवा बाकीचे इतर पक्ष असतील भाजप सोडून या सगळ्या पक्षांशी चर्चा करायला काय हरकत आहे। आणि त्या अनुषंगाने आज देखील मी कोर कमिटीचा मेंबर असल्या कारणाने आज नाना काटे यांच्याशी आम्ही प्राथमिक चर्चा केली। आमचे कोर कमिटीचे बाकीचे मेंबर आहेत ते त्यांच्या पातळीवर वेगवेगळ्या नेत्यांशी चर्चा करत आहेत आणि या सगळ्याला एक सामूहिक स्वरूप पुढच्या 2-3 दिवसात कसं आणता येईल याचा आमचा प्रयत्न आहे।